गटनेता निवडीनंतर महायुती आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार। नेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक। निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारामन मुंबईत। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। दिल्लीमधल्या दौऱ्यानंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। शिवसेना आमदारांसोबतही बैठक। नव्या सरकारच्या शपथविधीची लगबग। आझाद मैदानावरील तयारीचा महायुतीच्या नेत्यांकडून आढावा। पंतप्रधान मोदींसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत महंतही सोहळ्याला हजर राहणार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार, तर शरद पवारांसह मवियातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार। शिंदेंची शिवसेना गृह खात्यावर अडली। उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार असल्यास त्यांना गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटलांची मागणी। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्यावर दावा, सूत्रांची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2 तर शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिवसेने एवढीच मंत्रिपदं राष्ट्रवादीला द्या, छगन भुजबळांची मागणी। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलला असता। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभा निकालावरून राज ठाकरेंची टोलेबाजी। मुंबई में बीजेपी आया है तो अभी मारवाड़ी में बात करने आका। मुंबईमध्ये मराठी महिलेसोबत मगरुरीची भाषा करणाऱ्याला मनसेकडून चोप। प्रसाद मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची माफी। बीजेपी जीती तो मुंबई में मारवाड़ी में बात करने का। संजय राऊतांचं खोचक ट्विट, तर मुंबई मराठी माणसांचीच असल्याचं ट्विट करत मंगलप्रभात लोढांकडून व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी। मार्कडवाडीमधील ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल। बॅलेट पेपरवर मतदानासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण केल्याचा आरोप। बिंग फुटेल म्हणून निवडणूक आयोग घाबरतय, नाना पटोलेंची टीका। महाराष्ट्रामधील मतदान आकड्यांच्या फेरफाराबाबत निवडणूक आयोगामध्ये भूमिका मांडली। डिलीट मतांबाबत माहिती देण्याची मागणी केली। आमच्या प्रश्नाचं लेखी उत्तर देण्याचं आयोगाचं आश्वासन, पटोलेंची माहिती।